नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात बा ग केसकर यांची कथा वारंगुळा. आत्माराम पाटलानं चौथा बैल आणल्याचं कळल्यापासनं मी चांगलाच चितागतीत पडलो होतो. आत्माराम पाटलाची 3 बैल आणि माझा 1 असा चांगला वारंगुळा जमला होता. पाटलाचा गडी सकाळी बैल सोडून न्यायचा, बरोबर वैरणीच्या 1-2 पेंड्या, त्यावर सांच्या पारी घरापाशी बैल आणून सोडायचा. नांगरटीत पेरणीत आमचं वांदा असं आजपर्यंत आलेलं नव्हतं. सगळं हिशोबशीर होतं. मी कधी कुरबुर केली नव्हती. माणसं म्हणायची, तुझा बैल ताबडून घेतोय पाटील, त्याला पुढच्या वडीला झोपतेत. पण मी तिकडं कानाडोळा करायचो. आपण एकल पायाचं, त्यातनं 1 बैल आपल्याला. पाटलाच्या संगतीनं माझं बरं चाललं होतं. त्याचाच नांगूर, चौपन, कुळव. सकाळी गडी बैल न्यायचा, मी आपला दिवसभर दुसऱ्या उचापती कराया मोकळा. तर असं बरं चाललं असताना मधीच पाटलानं हे काय डोक्यात घेतलं आणि बारामतीवरनं दुसरा बैल आणला. आपलं तर डोकं आऊट व्हायची पाळी आली होती. आता एकल्या बैलाचा कोण वारंगुळा घेणार? 2 असती तर हसत कोणी बी जवळ ये म्हणलं असतं. मी आपला वसरीवर वाढलेली दाढी खाजवत बसलो होतो. अशा वेळीच्या आईला दाढी वाढतीये, बरं वाढतीये ती वाढतीये, पुन्हा खाजती बी. असं करा करा खाजवं वाटते. घरात धुराचा कोट झाला होता, अजून चहाचा पत्ता नव्हता. मला बी उठून घरात जाऊसं वाटत नव्हतं. बैलाकडं बघितलं की आता काय करायचं असं डोळ्यापुढे येत होतं. अहो, काय करताय? आज काय शनिवार आहे का? काय उरकायचं आहे का नाही? का ग, एवढं काय झालंय? काय तारीख खोळंबली? अहो, काम नसलं करत तर निदान 2 फाळी तरी काढून द्या म्हण. पळाट्या वाल्याकार आहे त्या अजून. तिनं असं काहीतरी काम मागं लावल्यावर मला वाढलेल्या दाढीची पुन्हा आठवण झाली आणि मी घरात बघत म्हणालो, मी दाढी करून येतोय, पुण्यांदा न्हावी नाही सापडत. ती काय बोलतीये याची वाट न बघता मी चालायला लागलो. बायकांची एक खोड असते. आपल्या मागं काय बाय भोंगा लागू द्या, काय ह्यांची किरकर चालू. न्हाव्याच्या आळीला आलो. पोरं मातीत खेळत होती. रात्रभर भुंकून दमलेली कुत्री गपगार वेटोळी घालून झोपली होती. बायका पाण्याला निघाल्या होत्या. कुणी कुणी अंगणात पाण्याचे तांबे चारव्या घेऊन आकाऱ्या वाकाऱ्या काढून तोंड धुत होतं. मी सदाच्या घरासमोर उभा राहून हाक मारणार, तेवढ्याच सदाच्या घरातनं कालवा ऐकू आला. नवरा बायकोची भांडणं चालू असावीत. घरोघरी त्याच परी आणि सांगना ती बरी म्हणायची गत. कशावरून तरी धुसफूस चालू होती. मध्येच सदाची धाकटी पोरगी बोंबलत पाठ चोळत बाहेर आली आणि मोठ्यांदा रडू लागली. बहुतेक नवऱ्यावरचा राग त्याच्या बायकोनी त्या पोरी उकाडला होता. आता त्यो उठून तिला ताबडणार हे ओळखून मी सदाला जोरात थाळी दिली. म्हणलं, अय सदा, अरे हायस का घरात? सदा माझा आवाज ऐकून ताबडतोब बिना घराबाहेर आला. अशा वेळी कोणीतरी आलेलं बरंच असते. मला बघताच, अरे तुम्ही आहे वय, या या, झालंय माझं, या. पोतं टाकत म्हणाला, बसा की बसा, आलोच मी. आणि तो घरात शिरला. मी पोत्यावर टेकलो. जवळच ती पोर मुसमुसत होती. सदा धोकटी घेऊन बाहेर आला. वाटेत रांजणातलं पाणी घेतलं आणि 2 पायावर माझ्यासमोर बसला. मी त्याचा पारा उडालेला आरसा हातात घेऊन चेहऱ्याचा काही भाग दिसतोय का ते पाहू लागलो. एका हातानं दाढी खाजवू लागलो. काय दाढी का हजामत? त्यानं वस्त्रा काढून धार लावत विचारलं. अरे मर्दा, येळ हाय कुठं? दाढीच कर. आता लय दाढवान खाजायला लागलं तवा आलो निघून. आमच्या बी घरी ठाणाना चाललाय बघ. काय त्याच्या आईला बायकाची जातच लई हँगाडे. तो ब्रश पाण्यात बुडवून 501च्या वडीव घासत म्हणाला, कावचाळपणा तर असा असतंय अंगात. मी मान डोलवली. तेवढ्यात माझी मान आपल्या हाताच्या बेचक्यात पकडून चेहरा समोर स्थिर ठेवत त्यांनी सुरू केलं, अहो
आता आमच्या हिला काय कमी आहे का? पर उगा सारखी धुसपूस धुसपूस, किरकिर किरकिर तर काय उगा रातकिड्यावानी. आता सांगा, हिला रानातलं काय काम आहे का? मी आपला रानोमाळ हिंडतोय, धंदा करतोय, खरं आहे का नाही? त्यानं पंजात हनवटी जाम धरल्यानं मला नीट काही बोलता आलं नाही. असा काहीतरी चमत्कारिक आवाज माझ्या तोंडातून निघाला. माझी मान भजदिशी दुसरीकडे वळवत वस्तारा मांडीवर चाटाक पाटाक करत त्याने आपलंच गुऱ्हाळ पुढं चालू केलं. आता मालक, माझं काय म्हणणं बरं का, हिनं आपलं घरदार नीट ठेवावं. बाई जे काही येतंय त्याची उगा निगा नीट ठेवावी. आन मंडळीचं सुख द्यावावं. मी म्हणतो एखाद्या टाईबाला घरातलं काम राहीना का? पर हे सुख नसल्यावर काय त्याच्या जिंदगीत हो? त्यांनी एकदम बिनतोड सवाल टाकला आणि मी मुंडे हलवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं हातात जाम धरल्यानं तो फसला. तो साबणाचा फेस निपटत म्हणला, इजे इले जेव्हा बघाव तेव्हा झुरायला लागलेल्या कोंबडीवाणी. खरं सांगू का बाबूराव, हिला लागली धुपणी. हिच्याकडनं मला काही ह्या जन्मात सुख लागणार नाही. मी एका ठिकाणी पोरगी बघितली या, म्हणतोय एवढी दिवाळी झाली का गाठ बांधावी म्हणून. सदा आज चांगलाच रंगात आला होता. सकाळी सकाळी मीच त्याला भेटलो होतो आणि तो भडभडून आल्यागत मजजवळ सगळं सांगत सुटला होता. माझी एका गालफाडावरची दाढी झाली होती आणि दुसऱ्या गालफाडाला त्यांनी साबण लावला होता. ब्रश मुरल्यामुळं आणि साबण चांगला ओल्या झाल्यामुळं फेस चांगला झाला होता. गालावर फेस मुरू मुरू करत होता. सादाचं सगळं बोलणं त्याचं बायको दारा आडणं ऐकत होती वाटतं. कारण त्याचं बोलणं अर्धवट असताना ती निर्याचा घोळ हातात धरून कडाडत बाहेर आली. अरे वाद्या, मला घाल मातीत मग धार रांडान. सकाळच्या रामपर्यात काय बी बोलत सुटलायस. तरपडा आला. किरडीवाला निस्ता छळून घेतोय आणि वर काय बी सांगतोय. तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला आणि त्याचा हात थांबकला. मी तर गारच झालो. मिठी मिठी दोघांकडे बघू लागलो. तिने तर अंगणात पिंगा घातल्यागत सुरू केलं. खेळणारी पोरं जमा होऊन सदऱ्याचं टोक दातात धरून चगळत मज्जा बघायला लागले. आता काहीतरी हालचाल केली पाहिजे म्हणून सदा वस्तारा टाकून उठला. तुला आलं रिंगाण. कुठलं दुखन खातं माझ्या गाळ्यात पडले. तोंडात मातूर हत्तीचं बळ आल्यागत. कसं सकाळ धन वाचा 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 चाललंय या. मी म्हणतोय आता ग बसन मग ग बसन. पर बायकाची जातच त्याच्या आईला. हे बघ, एकाची 2 थोबाडं करून टाकला. मी उठलो. भांडणाला बराच रंग आला होता. राहून दे म्हणणं भाग होतं. मी उठायच्या आतच तिने लुगड्याचा पट्टदिशी काष्टा घातला, केस मोकळे सोडले आणि तरा तरा बडबडत नदीकडं जायला निघाली. जीवच देती, कटाळा आलाय. मी गेल्यावर सुखानं राहशीन बघ. एवढं मर मरतीये. दुखणं नाही, जीवाला आलं म्हणत नाही. याचा संसार गाडावडती आणि औषध पाणी करायचं सोडून मुडदा मला मारतोय. असलं काहीतरी बडबडत हाणून बडवून घेत ती सरळ नदीच्या रस्त्याला लागली. सदा वस्तारा तसाच हातात धरून तिच्या मागं धावला. मगापासनं मुसमुसणारी त्याची झिपरी पोरगी रडत रडत त्याच्या मागं जायला लागली. त्याला मागं येताना बघून त्याच्या बायकोनं पाय उचलला. नेटानं ती नदीकडं जायला लागली. बघता बघता त्यांचा तो लोंबाळा आळीतनं अदृश्य झाला. मी काय करावं ते न सुचून पोत्यावर बसून राहिलो. 2-4 जणांनी मला का बसलाय म्हणून विचारलं. मग प्रत्येकाला सदाच्या भांडणाची, बायको जीव द्यायला गेल्याची आणि माझी दाढी अर्धवट राहिल्याची हकीकत सांगायला लागत होती. मग त्यांच्या ध्यानात की माझ्या एका गालफाडावर साबणाचा फेस तसाच आहे. मग हसत ती सदाच्या बायकोच्या जीव देण्याच्या कार्यक्रमाला जात. माझ्या तोंडावरचा फेस आता वाळल्यामुळं चेहरा आकसून गेला होता. कातडीत तडतडायला लागली होती. दाढीचे केस जास्तच खाजायला लागले होते. ते धड खाजवताही येत नव्हते. किती वेळ बसायचं.
त्यांचं भांडण मिटायचं दिसत नव्हतं. का मारली उडी नदीत. नदीला पाणी बरंच होतं. काय झालं कोणा ठाऊक. सदाचा परत यायचा पत्ता नव्हता. शेवटी मी कंटाळून उठलो. म्हणलं शेजारच्या मार्तंड न्हाव्याकडनं अर्धी राहिलेली दाढी करून घ्यावी आणि मग घरी जावं. मरो तो सदा आणि त्याची बायको. च्या आईला काय न्हावी आहे. असा विचार करत उठलो आणि मार्तंड न्हाव्याच्या दारात जाऊन त्याला हाळी दिली. धोत्रानं तोंड पुसत तो बाहेर आला. मला बघितल्यावर त्यानं चेहरा कोराच केला. मीच त्याला म्हणलं, अरे मार्तंडा दाढी कर की. का सदा नाही का. भांडण बिंडण ऐकूनही त्याने निरागसपणे विचारलं. अरे त्यांची नवरा बायकोची भांडणं लागल्या. आता किती येळ भांडतेत कोणाला ठाऊक. तवर थांबायला येळ आहे कोणाला. पर मालक सदा तुमचा बायत्याचा न्हावी मुद्दाम त्याला नियमलेला. आम्ही कसं करावं त्याचं काम. आता एखाद्या अडचणीच्या वेळी नको करायला. आम्ही गेल्या वर्षापासनं मार्तंडाला बदलून सदाला बैत दिलं होतं. त्यामुळं मार्तंडा रागात. नाही पर हायच की त्यो गावात. भांडण काय येळभर करत बसतेत का काय. अरे परमार्दा साबण वाढून चाललाय ना. हां साबण लावून बंदच गेला म्हणा की. वारो फाकडे आहे. मार्तंडा हाताची बोटं उलटी पालटी करत नखं बघत मांडला. अरे नुसता साबण नाही, एका बाजूची करून गेलाय, या बाजूची राहिली आटप पटकन. मी अधीरपणानं म्हणालो, अरे त्याच्या आईला म्हणजे अर्धी दाढी झाली म्हणा की. छच्या 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 मग तर अजाबात जमणार नाही. मला वाटलं अख्खी दाढी हे वाटतं काही कमी जास्त पैसे देऊन केली असती, पण असलं हागरं काम नाही होणार. येईल त्यो बसा तिथं. आली का पंचायत. वाळलेल्या फेसानं तोंड घेऊन कुठवर बसायचं. तिकडं आपल्या बायकोचं तोंड चालू झालं असेल. आज काय काम सरळ व्हायचं चिन्ह दिसत नाही. काय करावं असा विचार करतोय तर एकदम ध्यानात आलं, शेजारी राहणाऱ्या मास्तरांकडं दाढीचं खोरं असेल तर ते आणून दाढी करावी. मग वेळ आली म्हणजे सादाला दाखवू येंगा. अरे दोन्हीत नवरा बायकोची भांडणं होत नाहीत का. पण दाढी अर्धवट सोडून बोंबलत जायचं म्हणजे काय. त्याला हिसका दाखवला पाहिजे धान्य दुन्य मागायला आल्यावर. मास्तराकडनं खोरं आणून दाढी उरकून घ्यावी हा विचार करून उठलो. घराकडं निघालो. आता घराकडं तरी कुठल्या तोंडानं जायचं. तोंडावर एका बाजूला साबणाचा वाळलेला फेस चांगला दिसत होता. प्रत्येकजण विचारणार. येणाऱ्या जाणाऱ्या बायका तोंडाला पदर लावून फिदी फिदी हसणार. तेव्हा टोपी तोंडावर उडून आदमासे घराकडं निघालो. नाकाच्या शेंड्यापर्यंत टोपी आणली होती, त्यामुळं पायाखालचा रस्ता तेवढा दिसत होता. असंच धडपडत निघालो होतो तर समोरनं पातळ लगबग येताना दिसलं. तसा मी थांबतोय नाही तवर धडकलं. मुडद्या डोळ्या बिळं फुटलं काय सरळ धडक देतोय. मी न बोलता टोपी बाजूला केली. मला बघतात, या बाया हे व काय असं म्हणत माझ्या गालफाडावर वाळलेल्या फेसाकडं बघत टोपी तोंडावर घेत घराकडं चाललेल्या मला बघून त्या बाईला आश्चर्याचा धक्का बसला होता. काहीतरी पुटपुट ती तरा निघून गेली. मी तसाच घराकडं आलो. बाहेरच आमचं पोरगं साजऱ्याचं टोक तोंडात धरून चगळत छपरावर बसलेल्या कावळ्याकडं बघत होतं. त्याच्या हाताला धरून हलवत मी म्हणालो, बाळ्या जा पळ. मास्तरसनी म्हणावं आबानं खोरं मागितलंय पळ. तसं ते तोंडातला शर्ट काढून म्हणलं, मी नाही जाणार, गुरुजी काहीतरी काम सांगतेन. अरे जा लवकर. अरे जातो का नाही. काय नाही कामं सांगत चल पळ. तसा बाळ्या पळाला. आतनं आवाज आला, अहो झाली का दाढी का नाही झाली अजून. किती वेळ झालाय. तिकडं जाऊन बसलाय. घ्या आंघोळ करून घ्या, पाणी उकळून चाललंय. आणि तिनं चुलीवरचं तपेलं नाहनीतल्या बादलीत नेऊन वतलं. बादलीतनं गरम वाफा यायला लागल्या. अगं दाढी व्हायची अजून. मी म्हणालो, मग इतका येळ काय करत होता तिथं. हां कमालच झाली बाया. उगा आपलं जिथं जाईल तिथं गप्पा हाणत बसायचं. बुडाला वाळवे लागलंच तर. अगं ऐक की उगं ऐक. उगा आपलं तोंड सोडायचं पंजाब मेलवानी. काय सांगू नका मला. उरका बाया यायच्यात खुरपायला, त्यांच्या बरोबरीनं तिथं नाचावं लागन मला. तेवढ्यात गुरुजीकडं गेलेला बाळ्या रिकामाच आला. कार बाळ्या काय म्हणलं मास्तर. नाकात बोटं घालत बाळ्या म्हणला, गुरुजी म्हणलं ते
अरे काय म्हणलं सांग की. नाही ते म्हणलं की काय म्हणलं ते, नाक फुर्र दिशी वर उडत बाळ्या एकदा माझ्याकडं, म्हणजे माझ्या गालावरच्या वाळलेल्या फॅसाकडं, आणि एकदा त्याच्या आईकडं बघत म्हणला, गुरुजी म्हणलं का खोरं तुमच्यातच असणार, आमच्याकडं कुठलं आले खोरं. अरे त्याच्या आईला येडे, अरे बाळ्या ते खोरं नाही, दाढी करायचं खोरं मागितलं म्हणावं जपळ. ज्या आईला ते साध्याचे दाढीचं खोरं म्हणल्यावर आमच्या बायकोचं आमच्या थोबाडाकडं लक्ष गेलं आणि अर्धा गाल गुळगुळीत आणि अर्धा साबणाचा फेस वाळलेला असं बघून तोंडाला पदर लावून खी खी करून हसायला लागले. कसला नावे गाठलाय हा, काय उद्या करणार आहे का राहिलेली काहीतरीच बाया. अगं काय करणार, त्याची बायको गेली नदीवर जीव द्यायला, आमची दाढी बॉम्ब आली. मग काय आता काय मास्तराकडनं खोरं मागितलं वय तर काय, आरसान बाहेरच्याला. आईला तुम्हाला एक गडबड, पाणी विसळून ठेवलं, आता दाढी होस्तवर ती जाईल गार म्हणून. मग आता बाय मला काही सपन पडलं होतं का तुम्ही असं येणार म्हणून. बाळ्यानं आता मात्र खोरं आणलं, उलट सुलट करत खेळत खेळत आणलं. मला नीट वापरायला येतोय का नाही हे पाहिलं मागणं गुरुजी पण येऊन बसले. मग त्यांना चहा दिला, तोवर पाणी गार झालं. एवढं सगळं उरकून कुणाचा वारंगोळा मिळतोय का ते बघायला मी बाहेर पडलो तेव्हा माणसं पार रानात पोचली होती. गुर्र सुटून गेली होती आणि गावातली 4 टवरी माणसं वाण्याच्या पारावर पत्त्याचा डाव मांडून बसली होती. 1-2 दिवस असेच गेले. माझ्या नशिबानं म्हणा का बापू वाघमोड्याच्या दुर्दैवानं म्हणा, त्याचा एक बैल एकाएकी गेला. किर्राळ लागलं का कुणी औषध घातलं, पण दावणीला पोट फुगून पाडला. त्याचीही माझ्यासारखी अवस्था झाली. ऐन नशीब एका बैलानं काय कामधंदा होणार. त्याचा एक बैल आणि माझा असं चांगलं जमण्यासारखं होतं, पण एक तिढा होता, हा बाप्या आडव्या डोक्याचा होता. आजपर्यंत 2 बैल असूनही त्याचा वारंगोळा कोणाबरोबर तडीस गेलेला नव्हता. काहीतरी वाकडं यायचंच. कशावरून तरी बापू भांडण काढायचा आणि एकमेकाचा पायरा द्यायला चुकवायला बघायचा. रानमोज, कुठं भाड्याच्या पैशावरनं भांडण उकरून काढ, असं काहीतरी करायचं. त्यामुळं त्याच्याशी पायरा करायला कोणीच तयार नसे. 2 बैलावरच रानातली मेहनत करत असे. आता त्याचा पाय लांगडा झाला होता. आताच्या परिस्थितीत त्याला दुसरा नवीन बैल आणणं शक्य नव्हतं, पण आपणही लगोलग भेटणं बरोबर नव्हतं. मुद्दाम 1-2 दिवस जाऊ दिले. चाकाचोळा घेतला. नवीन बैल आणतोय का दुसरा एखादा वारंगुळदार बघतोय याचा कानोसा घेतला. पण एका बैलाला कोण घेणार. माणसं म्हणत होती तुझं त्याचं जमायचं नाही, तरी पण भेटलो. म्हणलं आंधळ्या लांगड्याच्या गोष्टीसारखं झालं आहे आमचं. लोकांना सांगायला काय होते, आपल्या धंद्याचा घोटाळा होतो. आमचा वारंगोळा जमला. नांगरायलाही सुरुवात केली. 2 बैल नांगरी. त्याच्याकडं गाडी होती. सकाळचं बैल घेऊन त्याच्याकडं जायचं, नांगरायचं. आता पहिल्यासारखं फिरायचं जमत नव्हतं, पण आपल्या जित्राबाकडं स्वतःचं लक्ष राहत होतं. वैरणकाडी वेळच्या वेळी होत होती. आता बापूच्या हेकटपणामुळं डोकं हालायचं, पण मी पायरा मोडलं असं काय होऊ द्यायचं नाही. त्याचं पहिल्यांदा रान नांगरून काढलं होतं, आमचं नंतर, आणि त्यामुळं माझा हात अडकला. काहीतरी भांडण काढलं म्हणजे काय घ्या, त्याचं रान नांगरून निघायचं आणि आमचं राहायचं तसंच. म्हणून सुसरबाई तुझे पाठमो म्हणून दिवस ढकलत होतो. दिवस मावळायला गेला होता. 4-2 मोरडानं आणून नांगर सोडायचाच होता, पण बापू म्हणला थोडा टाईम लागल, पण आज एवढं राहिलेलं रान पुरं करून जाऊ, म्हणजे उद्यापासनं तुझ्यात धरायला बरं. उद्या पुन्हा एवढंसं नांगरायला इकडं या, नांगूर शिवळ भरा, तिकडं जाऊन जोडणे करा, यातच सगळा येळ जाईल ना. खरंय खरंय, आज उरकूनच जाऊ, काय लई नाही राहिलं. तेवढं रान नांगरायला दिवस मावळून गेला. कडूसं पडलं, हरमळ टळली. आम्ही झपाट्यात सगळं आवरलं. शिवळ नांगत भरला, गाडी झुपली आणि निघालो गावाकडं. बैल घराच्या ओढीनं पावंडावर चालली होती. तोंडाला तोंड दिसत नव्हतं. ओढ्याच्या पलीकडं दूरवर गावातले दिवे लुकलुकत होते. ओढ्याच्या कडेनं एखादी टिटवी ओरडत उठे. वरनं घेरट्या मारून तिकडं लांब नदीकडं जाई. बापूनं तंबाखूची चिमट दाडाला धरली होती. गप होता. मी ही तंबाखू खाल्ली.
ओढाजवळ आला होता. तंबाखूनं असेल का नांगराच्या वडीनं असेल, परसाकडेला लागली म्हणून मी खाली उतरलो. बापूला म्हणलं जरा वाड्यात गाडी उभा कर, बैलाला पाणी पिणी दाव, तवर आलोच मी. आणि मी कावळीची आडोशाला गेलो. ओढ्याची डगर उतरलो. धारेत गाडी उभी होती. जवळ आलो तसं गाडीत एकाला दुसरी गडी बसलेला दिसला. कोण आहे रे बापू? मी हातपाय खांगाळत विचारलं. बैलांना दापत गाडी सुरू करत बापू म्हणला, नाही कोण नाही, आपला सदा नावी आहे. सदा म्हणल्यावर माझ्या कपाळावरची शिरच फुगली. यानंच आपली दाढी अर्धावट सोडली. आपल्याला सगळ्या गावातनं तोंड चुकवत घरी यायला लागलं. मागणं विचारायला सुद्धा आला नाही. आईला याजे. मी लगेच गाडी मागं धावलो. गाडी डगरीवरनं वर चढत होती. बावकडाला हात लावत मी मोठ्यानं म्हणलो, बापू गाडी थांबाव. बापूला वाटलं मला बसायचं आहे म्हणून थांबवायला सांगितली. त्यांनी गाडी थांबवली. मी सध्याला म्हणलं, चला सदोबा सदोबा उतरा खाली. चट्ट शिरी उतरायचं, येळ घालवायचं नाही. गडबडलेला साधा अंधारात माझ्या तोंडाकडे बघत म्हणला, काय असं काय करताय बाबूराव? अहो चला की, रात झाली, चढा की वरती. हे यार तुला काय म्हणतोय मी, तू खाली उतरण चालायला लाग. का अहो का असं एकदम तिरमिरलाय? रातचं अंधाराचं कुठं चालत जाऊ? अहो अनाशा गाडी आहे म्हणून बसलो ना. तुला काय सांगितलं मी साध्या? गॅस बडबड करायची नाही, गप मुकाट्यानं उतरायचं, चालू लागायचं. मी असं तावदारून बोलल्यावर बापू म्हणला, अरे पर असं का करतोय तू? एका गाड्याचं काय बैलाला वजं होतंय का? वाजेचा प्रश्न नाही बापू, आपल्या गाडीत साध्या नको. साध्या तू आपला चालत ये. अरे पर का एकटाचे वाढीव न काटाळून आलाय, याला का नको म्हणतो तू? मी सांगायच्या साध्या म्हणला, अहो मालक, यांची दाढी राहिली एकडाव करायची म्हणून असं चिडले तिथे. आता तुम्हीच सांगा मालक, बायको जीव द्यायला गेल्यावर तिच्या मागं पळू का याची दाढी घोटत बसू? अहो त्यातनं बी ही जर थांबलं असतं तर आल्यावर केलीच असती. उगं नादाला पाद लावायचा, दुसरं काय हो? जाऊ द्या ना, गाडी काळं किट्ट पडलं, लवकर जायला पाहिजे. लवकर जाणार आहे, खाली उतर, पहिला खाली उतर, मला शिकवायचं नाही तू. सध्या सध्या शाप उतरायचं नाही. गाडी माझी, मी तुला बशिवलाय, बघू कोण उतरवते. हे बघ बापू नाना, अरे तू उगा मध्ये हाताला पेटू नको, त्याला खाली उतरव. नाही उतरणार त्यो, माझ्या गाडीत मी बशिवलाय त्याला. बापू नाना, अरे तू का मध्ये उराला वाळू लावून घेतोय? या सध्याने माझा अपमान केलाय. पण तू आता माझा अपमान नको करू. मी त्याला म्हणलंय बस गाडीत, त्यो आता उतरणार नाही. तुला वाटलं तर पारड्यात उतरल्यावर 4 टोलं दे ठेवून, पण आता काय त्यो उतरत नाही. बापूनं बैलांना, हो चल हट चल. मी गाडीच्या पुढंच जाऊन उभं राहिलो. आईला बाप्या बी हँगडच. पैरकऱ्याच्या बाजूनं बोलायचं, त्याचा एक बैल आहे, ते गेलं कुठं? आणि ते हजामाच्या नादाला लागले. मी पुढं जाऊन बैलाच्या व्यसन्या धरल्यानं म्हणलो, कशी जाती मोहर गाडीत तेच बघतो. साध्या खाली उतर. साध्या अजाबात उतरायचं नाही, तू बस. साध्या आता उतरतो का नाही तू? मी ओरडलो, आवाज वाड्यात घुमला. तसं बापूच्या खांद्यावरनं तोंड पुढं करत साध्या बोलला, बाबूराव, गाडी बापून आणायची, त्यांनी मला बसायला सांगितलंय, तुम्ही कोण उत्तर मारणार? तसा मी लय वैतागलो. याच्या आईला याचे गपदिशी बैलाची जोपणी सोडली, तसा माझा बैल जुवा घालणं बाजूला झाला. हे बघ बापू नाना, बापू नाना, तुला आखरीचं सांगतोय, त्याला खाली उतरवणार का नाही? नाही, मी त्याला बस म्हणलंय, तुझ्या डोक्यावर बसत नाही त्यो. चल बस गाडी, देनाकार निरात करू नग. नाही जमणार. तू त्याला अगोदर खाली उतरव, मग सोडतो गाडी. नाही म्हणलं नाही आगडाव. मग बस बोंबलत. माझा बैल घेऊन मी निघालो. आणि कासरा इकडं. अरे जा, असलं 56 पैरंकरी बघितलेत. काय तुलाच हिंगलावून नाही बसलो मी? कशाला आलता मोठं तोंड घेऊन? असं काहीतरी तो बडबडत राहिला. मी आपला बैल घेऊन अंधारात तासात चालत आलो. बापू, त्याची गाडी, एक बैल आणि साध्या नाव्याला वाड्यावरच सोडून निघालो. आईला बाप्या बी विचित्रच आहे. मागणं त्यांचा कालवा ऐकू येत होता. बाप्या माझ्या नावाचा शिमगा करत होता.
गाडी मधीच अडकल्यानं तो कातावला होता. गाडीत नांगर शिवळ बरंच असल्यानं ते त्याचंच असल्यानं त्याला गाडी वाड्यात सोडून येणं शक्य नव्हतं. म्हणलं मर आता कशी आणतो बघू गाडी. त्या आईला सध्या काय उतरवला असता तर गेला असता चालत, पण आता एका बैलावर कशी आणणार गाडी. मी आपलं सरळ बैल घेऊन घरी आलो, दावणीला बांधला. रात झाल्यानं भाकरी खाल्ल्यावर बाहेर कुठंच गेलो नाही. सकाळ झाली. परसाकडेला जाताना वाकत वाकत येणारा साधा भेटला. मी आपलं सरळ निघालो होतो तर कणत कणत साधा मानला, काय राव तुम्ही पैर करी, कुठनं हाकाबाई आठवली आणि तुमच्या गाडीत बसलो. मी आपलं त्याच्याकडं नुसता रागानं बघत उभा राहिलो. तसा इवळत हातानं मानगुट चोळत त्योच पुढं म्हणला, तुम्ही गेला बैल घेऊन आणि तुमच्यावरचा राग माझ्यावर काढला बाप्यानं. म्हणला तुझ्यामुळं माझा पैरकरी गेला निघून, आता तूच वड गाडी. आणि काय राव मला त्याच्या बैलाच्या जोडीनं गाडी वाढायला लावली. मानगुट मोडून गेलं माझं ह्याबळ्यानं. त्या वाड्यापासनं हितवर गाडी वाढायला लावली. काय राव खाट काढली माझ्या गरिबीची. आईला उतरून चालत गेलो असतो तर बरं झालं असतं. आता तुला लय बापू नानाच्या गाडीचा पोळका आला होता, त्याच्यावरनं माझ्यावर डाफरत होता तू. गाडी बापू नानाची आहे, तुमचा काय संबंध आहे असं म्हणलं ना तू. आता कसं वाकत फेंगडं चालत, काय खरं नाही बाबा, द्यावा 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 असं करत साध्या गेला. मला हसायला आलं. म्हणलं बरं झालं साध्याची बापू नानानं चांगली खोड मोडली. त्या खुशीनंच मी घरी आलो. तरवडाच्या काडीनं दात घाशीत बसलो तर अंगणात बापू नाना उभा. त्याला बघत हसू आवरत मी म्हणलं, बापू नाना चांगली खोड मोडली बरं का. दातात काडी तशीच होती, ती काढून मी खळखळून हसलो. तरी बापू नाना तुंबलेल्या खोंडागत मारक्या नजरेनं माझ्याकडं बघत होता. मी गप झालो. दात घासत त्याच्याकडं बघत राहिलो आणि मग म्हणलो, माझं आटपलंच आहे, येतो की आज जरा लवकरच झोपी करू. ते सांगाय आलोय, आपला वारंगोळा संपला. अरे नाना असं कसं, माझी किती नांगरट राहिली ते तुला कळाय पाहिजे. काल चालू गाडीचा बैल सोडून आम्हाला आडरानच सोडून आला, त्याच टाईमाला आपला वारंगोळा मोडला. पर आपलं स्पष्ट सांगाय आलो म्या. आता तेवढ्यावरनं म्हणजे नाही, आपलं जमणार नाही. कुठं तुला जायचं असेल तिथं जा, शाप आपण वारंगोळा देणार नाही. तुला काय करायचं असेल ते कर जा. आणि तो पाठ फिरवून चालायला बी लागला. त्याची सगळी नांगरट झाली होती, मी तसाच राहिलो होतो. या सध्यानं पुन्हा एकदा माझी बिन पाण्यानं केली होती. मी गालाकडं हात न्याला. दाढी बरीच वाढली होती, खाजवत होती. मी वेड्यासारखा दाढी खाजवत उभा होतो आणि बायको लुगड्याचा घोळ हातात धरून माझ्याकडं रागानं बघत उभी होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात बाग केसकर यांच्या चल रे भोपळ्या या विनोदी ग्रामीण कथासंग्रहातली कथा वारंगोळा. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर करा. आणि ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. सगळ्यांना या कथेचा आनंद लुटू द्या. भेटत राहूयात श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.